हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर ब्लॉग करते आहे आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 7:45 आणि 7:45 वाजता संध्याकाळी मी शार केला आहे कारण बाहेर पाऊस पडतो आहे आणि खूप गरमसुद्धा होत आहे. तर मी म्हटलं की मी शार घेते, तर मी आता शार केलेला आहे. तर चला आता आपण मेकअप करूया. शार काय तुला पण लिपस्टिक लावायचा शौक आहे. नीट लावायची, इथे बघ पडली ती. तर माझा ब्लश पण करून झालेला आहे. लिपस्टिकने ब्लश पंच नाही केला आहे लिपस्टिक लावून. तर आता आयलायनर मस्कारा पण काही लावत नाही. स्टेप येते आता लिपस्टिकची तेवढंच. ओके आयब्रो पेन्सिल पण जसं डार्क नाही लावणार, लाईट लाईट. मला शेडिंगसुद्धा करायला लागतं. माझ्या इथे जो पॉईंट आहे ना त्याला टाकेल लागलेले आहे, त्याच्यामुळे ते खूप विचित्र पण दिसतं. तर आता माझं बेस पावडर पण लावून झालं आहे. बघा माझा फेस आयलायनर काढायला लागतं. त्यासाठी मी काजळ लावलेलं आहे, मी नाही लावलं आहे. चला तर ती स्टेप पण आपण सुरू करूया. तर आता बघायला सांगा की कशी दिसते. काजळ मी जास्त लावत नाही, आज फर्स्ट टाईम झालं, पण तरी मला बेटर वाटतं की मी छान दिसते काजळमध्ये. सो आता मी एक छोटीशी टिप शेअर करणार. तर बघा हा माझा फायनल लुक आहे आणि सांगा मला की मी कशी दिसते. मी रोजच डेली हा मेकअप करते, पण काजळ आज फर्स्ट टाईम लावलं आहे. डेली नाही लावलं, फक्त आयलायनर लावते. मस्कारा पण नाही लावला आहे कारण आता मला काढावा लागतो. सो फक्त फाउंडेशन, ब्लश. तर आम्ही बसलो आहे गाणी ऐकत आणि माझं बघून इथे पण लावलं आहे. हाय हाय हाय, काय झालं. तर आम्ही वाट बघतोय पप्पाची, कारण पप्पा अजून आलेले नाही आहेत होते आणि पप्पा येताना ओवीला खाऊ आणणार आहे. हो ना, नीट बस. काय आणणार तुला पप्पा येताना, काय आणणार आहे. शॉपी ना, लॉलीपॉप खाते, कॅडबरी खाते, आईस्क्रीम खाते आणि मग आजारी पडते. बोल. लिपस्टिक बघा तिला कशी दिसते है ना बाबू. मी पण बसलेली आहे. तर चला मी आता तुमच्याबरोबर माझा लग्नाचा अल्बम शेअर करते आणि लग्नाचा अल्बम मी इथे काढून ठेवलेला आहे हा. तर बघूया माझ्या लग्नाचे काही जुने फोटोज. ओके, तर मी आता अल्बम काढते. तर हा आहे आमच्या लग्नाचा अल्बम. तर मी आता दाखवते तुम्हाला. त्याचा पहिला पेज म्हणजे हे आहे अँड फर्स्ट पेज हा येतो. थांब गा बाबू. तर हे बघा, हे आधी खूप म्हणजे वेगळे दिसायचे आणि मी सुद्धा. सो हा आमच्या लग्नाचा अल्बम. आणि हे माझे सासू, हे माझे सासरे आहेत. इथे हे यांचे मामा. हा माझा फोटो आहे.
काय? हो, हे माझे पप्पा आहेत, ही माझी मम्मी, या माझ्या ननंद आहेत. हे बघा. काय? कोण आहे ओवी? हा, तुझे मम्मी पप्पा आहे. हा, हे बघा, ही मी आहे ओवीची मम्मी. हा आहे आमचा फोटो आणि हे कपल शूट केला होता. थांब बाबू, माझा मेकअप 14 फेब्रुवारीला आमची हळद होती, सो व्हॅलेंटाईन डे होता ना. आणि हे बघा, या साहेबांचा हा फोटो छान आलेला आहे. हा मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. सगळे नाचत होते. हे बघा, आम्ही स्टेजवर बसलेलो होतो आणि स्टेज पूर्ण हा गजऱ्यांचा डेकोरेट केलेला होता. आणि हे बघा, थांबे. आणि हा फोटो आहे ना, आम्हाला फ्रेम करून बेडरूममध्ये लावायचा आहे. सो हा फ्रेम करायचा आहे अजून. हे बघा, वस्त्र मला टाकताना हे आमचे फेरे होत होते, तेव्हा भाऊ होता माझ्याबरोबर. म्हणजे त्याला काहीतरी सांगितलं होतं करायला, सो तो करत होता. आणि ही माझी आजी आहे, ती आता आमच्यात नाही आहे. आणि माझे सासरेसुद्धा आता आमच्यात नाही आहे. हे आहेत पप्पा, माझे सासरे, या माझ्या सासू. यांना तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि हे माझे मम्मी पप्पा, ही माझी फॅमिली ऑल. हा भाऊचा फ्रेंड होता. ही माझी आत्या आहे. अँड हे इकडे ही माझ्या मावशीची मुलगी आहे, हे तिचे हजबंड. आणि ही माझी आजी. आणि ही माझी आत्या, म्हणजे आम्ही हिला ताई बोलतो. आणि हे माझे काका आहेत, हे पण आमच्यात नाही आहे. आणि ही आई आहे. ओवीची मालिश या आईनेच केलेली आहे. ओवीला गब्बू गब्बू बनवलं होतं आईने. हे सगळे आमचे आशीर्वाद. ही माझी मावशी आहे, मम्मीची बहीण. हा माझा भाऊ आहे, चुलत. आणि त्याच्यानंतर हे ही मावशी आहे, मावशीची मुलगी, मावशीचा मुलगा. हे आमचे बाबा आहेत, म्हणजे यांचे बाबा आहेत. आम्ही बाबा बोलतो, आई. आणि ही मी आहे, बघा ना किती क्यूट क्यूट दिसते. हे आमचे जेवणाचे फोटो. आणि माझ्या बिदाईचे तर फोटोच नाही आहे, कारण माझी बिदाई चालत होती तेव्हा यांचा फोटोशूट चालू होता. ओके, सो एवढंच अल्बम आहे. बाय बाय, टेक केअर. लग्नाचा अल्बम एवढाच होता. आणि हा अल्बम मी सारखं बघतच असते, कारण काही जुन्या आठवणी आहेत की त्या खूप आठवण येतात. लग्नाचा टाईम, हळदीचा टाईम अजूनही लक्षात आहे. लग्नाला आता 6 वर्ष झाली कंप्लीट. 6वा चालू आहे. आणि आम्ही काही नाही, ओवीचं चालू आहे. ही माझी आई आणि ही माझी बाई. ठीक आहे, चला मग आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.